नमस्कार. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेतला अध्याय नंबर 2 म्हणजेच सांख्ययोग हे आपण पाहणार आहोत. लेट मी शो माय स्लाइड्स फर्स्ट. सांख्ययोग, योगा ऑफ नॉलेज. ओके. सो पहिल्या अध्यायामध्ये बघितलं की अर्जुनाच्या युद्ध क्षेत्राचं वर्णन आहे. त्याच्यानंतर अर्जुन ते सर्व बघून योद्धे रथी महारथी बघून अर्जुन कसा अर्जुनाला कसं क्लैब्यत्व प्राप्त होतो किंवा त्याच्यामध्ये कार्पण्य दोष कसा उत्पन्न होतो हे आपण पहिल्या याच्यात बघितलं. आणि अशा प्रकारचा की अहम योत्सुम न इच्छामि, अहम योद्धुम न इच्छामि, अथवा अतः अहम न योत्से इति उवाच, म्हणजे असं म्हणून आता मी युद्ध करत नाही असं म्हणून अर्जुनाने शस्त्र गाळून टाकलेली आहेत. सो त्याच्या पुढे सांख्ययोग सुरू होतो. ओके. सो त्याला पुन्हा युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी बेसिकली भगवद्गीतेतला पुढचा अध्याय सुरू होतो, तो म्हणजे सांख्ययोग. सो या चॅप्टरमध्ये किंवा या अध्यायामध्ये 72 श्लोक आहेत. पहिल्या 10 श्लोकांमध्ये अर्जुनाचं फेंट हार्टेडनेस वगैरे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 11 ते 30 सूत्रांमध्ये डिस्क्रिप्शन ऑफ सांख्य योग किंवा सांख्ययोग म्हणजे काय हे 11 ते 30 सूत्रामध्ये आपल्याला समजतं. 31 टू 38 सूत्रांमध्ये क्षत्रियस किंवा वॉरियर्सची काय ड्युटीज आहेत, त्यांचा काय धर्म आहे हे सांगितलं आहे. 39 टू 53 सूत्रांमध्ये कर्म कर्म अकॉर्डिंग टू सांख्य. सांख्य फिलॉसॉफी आहे, सांख्य दर्शन आहे. षट दर्शनांपैकी एक प्रमुख दर्शन आहे ते म्हणजे सांख्य दर्शन. तर त्यांच्याविषयी त्यांच्यामध्ये कर्म म्हणजे काय ह्याचा उहापोह केलेला आहे. 54 टू 72 सूत्रांमध्ये क्वालिटीज ऑफ द स्थितप्रज्ञा, हु इज अ वाईज मॅन और whose wisdom is stable or the stable mind characteristics काय असतात याचा उहापोह 55 ते 72 सूत्रांमध्ये केलेला आहे. सो लेट अस सी फर्स्ट 10 सूत्रास ऑफ द सेकंड चॅप्टर ऑफ भगवद्गीता. कारण तिथून 11th सूत्रापासून ऍक्च्युली भगवद्गीता सुरू होते. ओके. तर आज आपण या सेशनमध्ये पहिले 10 चॅप्टर दुसऱ्या अध्यायाचे पहिले 10 श्लोक बघणार आहोत. ओके. संजयाचं स्टेटमेंट आहे पहिलं. संजय उवाच तम तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णा कुलकुलेक्षणं विषिदन्तं इदं वाक्यमुवाच मधुसूदनः. संधी बघूया. संजय म्हणतो की तम तथा कृपया आविष्टम, सवर्ण दीर्घ संधी आहे, कृपया आविष्टम, अश्रुपूर्णा कुलेक्षणं, सवर्ण दीर्घ संधी, विषिदन्तं इदं वाक्यम उवाच मधुसूदनः. संजय म्हणतो की मधुसूदन इदम वाक्यम उवाच, म्हणजे मधुसूदन किंवा श्रीकृष्णाने हे वाक्य म्हटले. संजय सेड that seeing Arjun overwhelmed with pity, his mind grief-stricken and his eyes full of tears, Sri Krishna spoke the following words. इदम वाक्यम मधुसूदन उवाच. हे वाक्य किंवा हे वचन मधुसूदन किंवा श्रीकृष्ण म्हणाले. कोणाला? विषिदंतम. विषिदन शत्रुप्रत्यय आहे. विषधातूचा शत्रुप्रत्यय, द्वितीया एकवचन, पुल्लिंग द्वितीया एकवचन. सो विषिदंतम, त्या विषिदंतम म्हणजे ज्याला विषाद उत्पन्न झालेला आहे अशा विषिदंतम तम, तम इत्युक्ते अर्जुन, त्या ज्याच्यामध्ये विषाद उत्पन्न झाला आहे अशा त्याला, अर्जुनाला. आणि कृपया आविष्ट, आणि आणखी त्याचं वर्णन कसं सांगितलं आहे की कृपया, कृपया इत्युक्ते पीटी किंवा दया किंवा दैन्य, दैन्याने आविष्ट किंवा दैन्याने पूर्ण ओव्हरवेल्म झालेला आहे की दैन्याने परिपूर्ण अशा झाल्यामुळे अश्रुपूर्णा कुलेक्षण, म्हणजे ज्याचे आईस अश्रूंनी भरले, ज्याचे नेत्र अश्रूंनी भरले आहेत अशा त्याला श्रीकृष्ण म्हणतात, असं संजय धृतराष्ट्रांना सांगतो आहे, महाराजांना सांगतो आहे. काय म्हणतो आहे काय म्हणतात श्रीकृष्ण. सो श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम स्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन. आपण संधी विग्रह करूया. कुतः त्वा, त्वा त्वाम आहे यश्मत्चं पुल्लिंग द्वितीया एकवचन. कुतः योगत्वा विसर्गस्य सकारः भवति. कश्मलम् इदं विषमे समुपस्थितं, समुपस्थितं प्रत्यय नपुंसकलिंगी.
पुल्लिंग प्रथमा एकवचन. अनार्यजुष्टम. अनार्य जुष्टम. अनार्यजुष्टम इति समस्तपदमस्ति. आर्यैः जुष्टम इति आर्यजुष्टम तृतीया तत्पुरुष आणि आर्यजुष्टम इति नय तत्पुरुष. म्हणजे आर्यांना शोभणार नाही असं. अस्वर्ग्यम. पुन्हा न स्वर्ग्यम इति अस्वर्ग्यम नय तत्पुरुष. त्यामुळे म्हणजे स्वर्ग प्राप्ती न होण्याजोगं किंवा अकीर्तिकरम म्हणजे कीर्ती होणार नाही असं असं हे अर्जुना अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम इदम कश्मलम विषमे. विषमे इत्युक्ते या युद्धक्षेत्रामध्ये किंवा युद्धामध्ये समुपस्थितम कुतः त्वाम समुपस्थितम. The Supreme Lord or the Sri Krishna says, "My dear Arjun, how has this delusion overcome you in this hour of peril, or in this mid of the war? It is not it is not befitting an honorable person. It leads not to the higher abodes due to disagree. Okay, sorry, due to disgrace. की हे तुला शोभत नाहीये. हे आर्यांना न शोभणारं किंवा स्वर्ग किंवा सुख न प्राप्त करून देणारं, कीर्तीचा ऱ्हास करणारं अकीर्तिकरम असं हे कश्मलम. कश्मलम इत्युक्ते शंका, कुशंका किंवा दौर्बल्य हे तुला कुठून या युद्धक्षेत्रामध्ये तुला कुठून बरं प्राप्त झालं किंवा कसं काय तुला ही मनस्थिती आली असं तो म्हणतो आहे. क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्व युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. क्लैब्यं मा स्म गमः पार्थ न एतत् त्वयि उपपद्यते. न एतत् मध्ये वृद्धी संधी आहे. न एतत् एतत् त्वयि उपपद्यते. आता न एतत् योगत्वयि मध्ये प्रथमं तकारस्य दकारः जष्ट्व भवति, अनन्तरं दकारस्य तकारः चर्त्व भवति. किमर्थं? त इति कर्कशव्यञ्जनम् अग्रे अस्ति, अतः त्वयि उपपद्यते यडसन्धि आहे. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परन्तप. त्यक्त्वा उत्तिष्ठ मध्ये गुणसंधी. O Parth, it does not befit you to yield to this unmanliness. Give up such petty weakness of heart and rise, O vanquisher of enemies. परंतप. परंतप म्हणजे शत्रूंसाठी पीडाकारक असणारा असा परंतप. काय म्हणतो आहे हे परंतप? क्लैब्यम मा स्म गमः. हे क्लैब्य किंवा ही दुर्बलता तू सोडून दे. न एतत् त्वयि उपपद्यते. त्वयि सप्तमी एकवचन आहे. हे जे क्लैब्य आहे किंवा ही जी हृदय दुर्बलता आहे ही तुझ्यामध्ये शोभत नाही. न उपपद्यते. क्षुद्रम कशा प्रकारचं? हे क्षुद्रम हृदय दौर्बल्यम क्लैब्यम ही नपुंसकता, ही भीती किंवा हे कार्पण्य दोष, हे हृदय दौर्बल्य त्यक्त्वा म्हणजे त्याचा त्याग करून उत्तिष्ठ तू उठून उभा राहा किंवा तू युद्ध कर असं तो म्हणतो आहे. त्याला अर्जुन त्याच्यावर एक आन्सर देतो विथ लॉट ऑफ सरोज. अर्जुन गिव्स हिज आन्सर विथ लॉट ऑफ सरोज. म्हणजे अगदी अतिशय दुःखित अंतकरणाने अर्जुन ह्याच्या पुढे त्याचं उत्तर देतो आहे. अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ईशोभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. आता आपण संधी बघूया. कथम भीष्मम अहम वर्णमेलन आहे. संख्ये इत्युक्ते या युद्धक्षेत्रामध्ये द्रोणं च मधुसूदन ईशुभिः. ईशु इत्युक्ते बाण. प्रतियोत्स्यामि पूजार्हौ अरिसूदनः. यांदावंत संधी किंवा अयादी संधी आहे. पूजार्हौ अरिसूदन. How can I shoot arrows in battle on men like Bhishma and Dronacharya, who are worthy of my worship, O destroyer of enemies? अरिसूदन. अरिसूदन म्हणजे श्रीकृष्ण. हे म्हणजे दुश्मनांसाठी किंवा शत्रूंचा नाश करणारा किंवा तो अरिसूदन. हे अरिसूदन कथम अहम ईशोभिः पूजार्हौ द्रोणं भीष्मं संख्ये अहम प्रतियोत्स्यामि असं तो म्हणतो आहे. म्हणजे पूजार्हौ पूजेसाठी योग्य असणारे
पूजार्थम पूजाम अर्हती, ते पूजार्ह, पूजेस योग्य असणारे म्हणजे माझ्यासाठी जे पूजनीय आहेत अशा भीष्म आणि द्रोणांसारख्या योद्ध्यांना अहम कथम प्रतियोत्स्यामी ईशुभिः, म्हणजे बाणांनी मी त्यांचा कसा काय मी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव किंवा बाणांनी मी त्यांना कसा काय मारू शकतो किंवा मी कसा काय त्यांच्याशी बाणांनी युद्ध करू शकतो असं त्याला म्हणायचं आहे. का बरं असं करू शकत नाही त्याचे कारण तो पुढे देतो आहे. गुरुन् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष मपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनीह हैव भुंजीय भोगान रुधिरत प्रदिग्धान. थोडा श्लोक मोठा वाटतो पण हळूहळू वाचू शकतो. आधी संधी बघूया. गुरुन् हत्वा, एकच मिनिट. संधी बघत होते, समास बघते मी. ओके. गुरुन् हत्वा, क्षम्यता, गुरुन् अहत्वा, वर्णमेलन आहे तिथे, न हलंत आहे, त्यामुळे गुरुन् अहत्वा ही महानुभावान, महानुभावान हा समस्तपद आहे. महान अनुभाव येशाम ते तान, द्वितीय एक बहुवचन आहे. तान म्हणजे ते बहुव्रीही समास आहे. अशा महानुभावांना, असं महानुभावान श्रेयः विसर्गस्य ऊत्व अनन्तरं गुणसन्धि, श्रेयः भोक्तुं भैक्षम अपि, वर्णमेलन आहे. अपि इह मध्ये सवर्ण दीर्घसंधी आहे. अपि इह लोके हत्वार्थ कामांस्तु, कामान हत्वार्थ कामान, योग तू सत्वसंधी आहे. नकारस्य सकार भवति आणि अनुस्वार भवति तत्र. गुरुन् इह एव, गुरुन् इह मध्ये वर्णमेलन आहे आणि इह योग एव मध्ये वृद्धी संधी आहे. भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान, तो काय म्हणतो आहे की गुरुन् हत्वा, गुरुन् हत्वा म्हणजे गुरुजनांना मारून, क्षम्यता, गुरुन् अहत्वा गुरुजनांना न मारता, महानुभावान गुरुन् म्हणजे मोठ्या श्रेयस्कर अशा गुरुजनांना न मारून, भैक्षम अपि, भैक्षम भोक्तुम म्हणजे भैक्षम इत्युक्ते भिक्षा, क्ष प्रत्यय आहे, तद्धित प्रत्यय आहे, यद क्ष प्रत्यय आहे. भिक्षा भोगण्यासाठी सुद्धा इह लोके म्हणजे या लोकामध्ये भिक्षा भोगणे हे सुद्धा श्रेय भवती म्हणजे श्रेयस्कर आहे. ओके, की तो म्हणतो आहे इट वुड बी बेटर टू लिव्ह इन दिस वर्ल्ड बाय बेगिंग दॅन टू एन्जॉय द लाईफ बाय किलिंग दोज नोबल एल्डर्स हु आर माय टीचर्स. म्हणजे नोबल किंवा ते महानुभाव आहेत जे माझे गुरु आहेत अशा गुरूंना न मारता या जगामध्ये भैक्षम भोगतो म्हणजे भीक मागून मिळालेलं अन्न सुद्धा ग्रहण करणे हे इह लोके म्हणजे या लोकांमध्ये श्रेयस्कर आहे. हत्वार्थ कामान गुरुन इह एव भंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान, म्हणजे इफ वी किल देम द वेल्थ अँड प्लेजर वी एन्जॉय विल बी टेंटेड विथ ब्लड. गुरुन इह हत्वार्थ कामान म्हणजे हत्वार्थ म्हणजे मारण्याच्या इच्छांनी काय होणार आहे. गुरुन इह एव म्हणजे इथे भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान म्हणजे रुधिर प्रदिग्धान म्हणजे रक्त वांछित झालेलं, अशा प्रकारचे भोग भुंजीय. गुरुन म्हणजे मला ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट वाटत नाही की त्यांच्या रक्तवांछित झालेले असे भोग भोगण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही किंवा मी ते करू शकत नाही असं तो म्हणतो आहे. नच पुढे म्हणतो आहे की न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्ते अवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. आता संधी बघूया आपण. न च एतत्, च योग एतत् वृद्धी संधी, एतत् योग विद्मः जश्व भवति, कतरन योग न अनुस्वार संधी आहे, नह आहे, नह नह हे अस्मान नह म्हणजे पुल्लिंग प्रथमा सॉरी द्वितीया बहुवचन आहे. त्यामुळे कतरन न गरीय, गरीय हा युसन प्रत्यय आहे, गरीयस इथे प्रातिपदिकमस्ति पुल्लिंग प्रथमा एकवचन. आता कतरन न मध्ये अनुस्वार संधी आहे
आणि गरीयः यद्वा मध्ये विसर्गस्य उत्वम अनंतरम गुणसंधी. यद् वा मध्ये जश्त्व संधी आहे. तकारस्य दकार भवति. जयेम यदि वा नो नो जयेयुः. आता इथे नः जयेयुः आहे. नः अपि अस्मान् नः म्हणजे विसर्गस्य उत्व अनंतरम गुणसंधी. यानेव हत्वा यानेव हत्वा न जिजीविषामः जिजीविषामः इति सन्नन्त प्रत्यय अस्ति. लट् लकार लट् लकार आहे उत्तम पुरुष बहुवचन. जिजीविषाम जीव जी जी जे जीव धातू आहे त्याचं सन्नन्त प्रत्यय लट् लकार उत्तम पुरुष बहुवचन. विषामः विषामः ते तिथे विसर्गाचा सकार झालेला आहे. ते अवस्थिताः म्हणजे इथे पूर्वरूप संधी झालेली आहे. प्रमुखे धार्त राष्ट्राः म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, यान हत्वा यान हत्वा न जिजीविषामः म्हणजे ज्यांना मारण्यासाठी मी उत्सुक नाही. यान हत्वा न जिजीविषामः जिजीविषामः म्हणजे मी उत्सुक नाही, मी इच्छुक नाही असे ते ते प्रमुखे धार्तराष्ट्राः इह अवस्थिताः म्हणजे ते असे प्रमुख धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राच्या पक्षामध्ये असलेले सगळे धार्तराष्ट्र किंवा कौरव जन हे सगळे इथे प्रमुख कौरवजन इथे उपस्थित आहेत. तो काय म्हणतो आहे पुढे, यद्वा जयेम म्हणजे जयेम इति विधिर्लिंग आहे. उत्तम पुरुष एक वचन उत्तम पुरुष बहुवचन आहे. त्यामुळे यद वा जयेम म्हणजे आम्ही त्यांना जिंकावे किंवा यदि वा नह जयेयुः किंवा ते नह जयेयुः म्हणजे त्यांनी आम्हाला जिंकावे. नह अस्मान नह द्वितीया. त्यामुळे आम्ही त्यांना जिंकावे किंवा त्यांनी, आणि जयेयुः प्रथम पुरुष बहुवचन विधिर्लिंग. त्यामुळे आम्ही त्यांना जिंकावे किंवा त्यांनी आम्हाला जिंकावे. न च एतद याच्यामध्ये न च एतद कतरन गरीयः म्हणजे ह्याच्यात कुठलं बरं श्रेष्ठ आहे, म्हणजे त्यांनी आम्हाला जिंकावे किंवा आम्ही त्यांना जिंकावे ह्याच्यामधलं कुठलं बरं श्रेष्ठ आहे. न च एतद विद्मः हे मी जाणू शकत नाही आहे. विद्वह उत्तम पुरुष बहुवचन ते आम्ही जाणू शकत नाही आहोत. म्हणजे ज्यांना ज्यांना मी मारू इच्छित नाही असे सगळे प्रमुख कौरवजन इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांना जिंकावे किंवा त्यांनी आम्हाला जिंकावे ह्याच्यामध्ये कुठली गोष्ट श्रेष्ठ आहे. एतयोः कतरन गरीयः याच्यामध्ये कुठली गोष्ट श्रेष्ठ आहे. न च एतद विद्मः हे मी जाणू शकत नाही आहे. वी डू नॉट इवन नो विच रिझल्ट ऑफ दिस वॉर इज प्रेफरेबल फॉर अस म्हणजे कुठला ह्या वॉरचा किंवा या युद्धाचा कुठला निर्णय म्हणजे त्यांनी आम्हाला जिंकावं की आम्ही त्यांना जिंकतो ह्यापैकी कुठला. वी डू नॉट इवन नो विच रिझल्ट ऑफ दिस वॉर इज प्रेफरेबल ऑर विच इज बेटर फॉर अस कॉन्करिंग देम ऑर बीइंग कॉन्कर्ड बाय देम. यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः म्हणजे कॉन्करिंग देम ऑर बीइंग कॉन्कर्ड बाय देम. Even after killing them, we will not desire to live. Yet they have taken the side of the sons of Dhritarashtra's and now stand before us on this battlefield. त्यामुळे जरी ते आम्ही त्यांना मारू इच्छित नसलो तरी ते इथे समोर आमच्या उभे आहेत. त्यामुळे या दोघांपैकी काय श्रेष्ठ असेल. कतरत गरीयः कतरत डतरच प्रत्यय आहे आणि गरीयस इयुसन प्रत्यय आहे. सो ते आम्हाला आता समजत नाही आहे. सो त्याच्या पुढे अर्जुन रिक्वेस्ट करतो आहे कृष्णाला. काय रिक्वेस्ट करतो आहे, एकच मिनिट मी तर मोठं करायचं राहिलं. काय रिक्वेस्ट करतो आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यत् श्रेयः स्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम असं तो म्हणतो आहे. आता याच्यामध्ये संधी भरपूर आहेत आणि प्रत्यय पण भरपूर आहेत. कार्पण्य दोषोपहत स्वभावः हा संपूर्ण समस्त पद आहे. कार्पण्यम दोषम इति कार्पण्य दोषः कर्मधार आहे. त्याच्यानंतर कार्पण्य दोषेण उपहतः कार्पण्य दोषोपहतः तृतीया तत्पुरुष. कार्पण्य दोषोपहतः स्वभावः यस्य सः बहुव्रीहि
म्हणजे जो कार्पण्य दोष, कार्पण्य म्हणजे जे अर्जुनाचं झालं होतं, अर्जुन वॉज अ लायन. म्हणजे तो नरश्रेष्ठ धनुर्धर, श्रेष्ठ धनुर्धर होता. त्याच्याकडे त्याला गुरु द्रोणाचार्यांनी त्याला शिक्षा दिली होती. भीष्मांचा तो लाडका नातू होता. त्यामुळे अनेक गुरु विद्वज्जनांकडून श्रेष्ठ ज्ञान प्राप्त केलेला असा तो सिंह, नृसिंह होता. पण तरीही तो शस्त्र त्यांनी हातातून त्याच्या पडलं. त्यामुळे त्याचा अशा प्रकारचा जो ही वॉज अ लायन, फिजिकली, मेंटली, सायकोलॉजिकली, इंटेलेक्च्युअली ही वॉज द स्ट्रॉंगेस्ट मॅन. पण स्टील तो त्याच्या हातातून शस्त्र गळून गेलं. अशा प्रकारची जी मनाची अवस्था असते त्याला कार्पण्य दोष असं म्हणतात. सो अशा प्रकारचा कार्पण्य दोष ज्याचा स्वभाव झाला आहे असा हा मनुष्य कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम, अहम त्वाम पृच्छामी धर्मसम्मूढ चेता. आणि स्वतःला तो आणखीन काय म्हणतो आहे की मी धर्मसम्मूढ, काय धर्म काय धर्म ह्याच्यामध्ये माझा संभ्रम निर्माण झाले आहे. तो अशा प्रकारचा अशा माझ्या चित्तामध्ये धर्म काय अधर्म याविषयी संभ्रमित झालेला असा मी धर्मसम्मूढ चेता कार्पण्य दोषोपहत स्वभाव अहम त्वाम पृच्छामी. अशा प्रकारचा मी तुला विचारतो आहे. काय विचारतो आहे? यत श्रेयः स्यात् तत् निश्चितं ब्रूहि. यत श्रेयः, तकारस्य एक मिनिट, यत श्रेयः, यत श्रेयः असं ते हे आहे. यत योग श्रेयः श्चुत्व होतं आणि अनंतरम छत्व संधी झालेले आहे. शकारस्य शकारः भवति. आधी श्चुत्व आणि अनंतरम हे छत्व संधी आहे. यत श्रेयः म्हणजे याच्यामध्ये जे श्रेय असेल, श्रेयः स्यात्, स्यात् योग निश्चितम, इथे अनुनासिक संधी आहे. त्यामुळे यत श्रेयः स्यात् निश्चितम, यत निश्चितम श्रेयः स्यात् तन्मे ब्रूहि. तन्मे मध्ये अनुनासिक संधी आहे. तत्मे, मम मे, ते माझ्यासाठी तू सांग. ब्रूहि, त्वं ब्रूहि. यत निश्चितम श्रेयः स्यात् तत् मे त्वं ब्रूहि. म्हणजे तू मला ते निश्चित सांग की ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय श्रेष्ठ आहे किंवा काय करायला पाहिजे, मी काय श्रेयस्कर आहे. पुन्हा श्रेयः इति क्षम्यतां, श्रेयस असं प्रातिपदिकम आहे. त्याचा पुल्लिंग प्रथमा एकवचन आहे श्रेयः. यात श्रेयस्कर काय आहे ते तू मला सांग. का बरं? सो शिष्यः ते अहम तव ते, षष्ठी एकवचन. शिष्यः ते मध्ये विसर्गस्य सकारः, ते अहम मध्ये पूर्वरूप संधी. त्यामुळे शिष्यः अहम, तव शिष्यः अस्मि असं त्याला म्हणायचं की मी तुझा शिष्य आहे. ओके, म्हणून तू मला सांग. आणि पुढे तो काय म्हणतो आहे? शाधी माम त्वाम प्रपन्नम. शाधी इत्युक्ते मला गाईड कर किंवा मला उपदेश कर. कशा प्रकारच्या? मला त्वाम प्रपन्नम, तुला शरण आलेल्या मला तू गाईड कर किंवा मला तू उपदेश कर. त्वाम प्रपन्नम माम शाधी, तुला शरण आलेल्या मला तू उपदेश कर. ओके, आय एम कन्फ्युज्ड अबाउट माय ड्युटी अँड आय एम बिसाइज्ड विथ एन्झायटी अँड फेंट हार्टेडनेस. कार्पण्य दोष, फेंट हार्टेडनेस. आय एम युअर डिसायपल अँड आय एम सरेंडर टू यू. सो प्लीज इन्स्ट्रक्ट मी फॉर सर्टन व्हॉट इज द बेस्ट फॉर मी. असं तो म्हणतो आहे की धर्मसम्मूढ चेता, माझ्या ह्याच्यामध्ये धर्माचा संभ्रम निर्माण झालेल्या, कार्पण्य दोष प्राप्त झालेल्या असा मी तुला विचारतो आहे की जे श्रेयस्कर माझ्यासाठी असेल ते मला निश्चितपणे तू सांग, कारण मी तुझा शिष्य आहे आणि तुला शरण आलो आहे. पुढे तो काय म्हणतो आहे 8व्या याच्यात? नहि प्रपश्यामी ममापनुद्यात यच्छोक मुच्छोषणम इंद्रियाणाम अवाप्य भूमाव सपत्न समृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. ह्याच्यामध्ये पण संधी आहेत खूप. एकच मिनिट. हा, नहि प्रपश्यामी. नहि प्रपश्यामी म्हणजे मी निश्चित करू शकत नाही आहे किंवा मला समजत नाही आहे. काय समजत नाही आहे? सी, मम अपनुद्यात, सवर्ण दीर्घ संधी आहे. मम योग अपनुद्यात. त्याच्यानंतर अपनुद्यात योग यत शोक, तिथे जष्ट्व आहे. यत योग शोक. तकारस्य
चकारः भवति श्चुत्वसन्धि आहे. अनन्तरं शकारस्य चकार भवति छत्वसन्धि आहे. यत् शोकम् उच्छोषणम् इन्द्रियाणां वर्णमेलने पुढे अवाप्य भूमावसपत्न समृद्धं राज्यं सुराणाम् अपि चाधिपत्यं च योग अधिमध्ये सवर्ण दीर्घसंधी आहे. सो आता असपत्नम इथे समास आहे. न विद्यते सपत्नः यस्य तत् इति नय बहुव्रीहि समास अस्ति. आणि उच्छोषणम मध्ये उद्योग शुष धातू आहे, त्याचा ल्यूट प्रत्यय आहे, तद्धित प्रत्यय. त्यामुळे तो काय म्हणतो आहे, आय कॅनॉट फाइंड नो मीन्स ऑफ ड्रायव्हिंग अवे दिस anguish that is drying up my senses, even if I win a prosperous and unrevealed kingdom on the earth or gain sovereignty like a celestial gods, I will be unable to disable this grief. आता तो काय म्हणतो आहे की भूमाव सपत्नम, भूमौ असपत्नम, इथे अयादी संधी आहे, यांतावांत संधी, त्यामुळे त्याचा आव झालेला आहे. भूमौ म्हणजे या पृथ्वीवर, असपत्न समृद्धम, असपत्न म्हणजे जिथे काही सावत्र भाव नाही किंवा जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची मिसबिहेव ट्रीटमेंट मिळणार नाही, असं असपत्न. सापत्न भाव म्हणजे कुठल्याही प्रकारच्या भेदभावाची ट्रीटमेंट, त्यामुळे असपत्न म्हणजे न सपत्न भाव, भेदभावाची ट्रीटमेंट मिळणार नाही असं समृद्ध राज्य, असं समृद्ध राज्य, सुराणाम अपीच अधिपत्यम म्हणजे देवांचा सुद्धा जर मला म्हणजे कॉन्ग्रिटी ऑर द सोव्हेरिनिटी ऑफ द सेलेस्टियल गॉड्स म्हणजे देवांचं अधिपत्य किंवा देवांचं राज्य जरी मला मिळालं, अवाप्य म्हणजे मिळून सुद्धा, लभंत आहे, मिळून सुद्धा, यत शोकम उच्छोषणम इंद्रियाणा म्हणजे ह्या शोकाला, म्हणजे अशा प्रकारचा हा शोक, कशा प्रकारचा शोक, उच्छोषणम इंद्रियाणा म्हणजे जो माझ्या इंद्रियांचं शोषण करतो आहे किंवा मला इंद्रियांचा ड्रायनेस क्रिएट करतो आहे, त्याचं शोषण करतो आहे, त्याचं मम अनुपद्यात म्हणजे मी काय म्हणू आपण त्याला, म्हणजे मी त्याला कशा प्रकारे त्याला शांत करू, उपनुद्यात म्हणजे त्याला कशा प्रकारे शांत करू, नाही प्रपश्यामी ते मला समजत नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचं म्हणजे मला जरी समृद्ध राज्य मिळालं, मला जरी देवांचं अधिपत्य मिळालं, तरी माझ्या हा इंद्रियांचा जो शोष होतो आहे तो कशा प्रकारे शांत करावा हे मला समजत नाही आहे. तू मला कृपया गाईड कर, असं तो म्हणतो आहे. आता इथे काय म्हणते, आता हे कशासाठी, हे 2 श्लोक फार महत्वाचे आहेत. कारण काय माहिती का, अख्खी पुढची गीता सांगण्याचं कारण हे 2 श्लोक आहेत. अर्जुनास रिक्वेस्ट टू कृष्णा विथ फेंट हार्टेडनेस, म्हणजे अगदीशय कळकळीने तो विनंती करतो आहे ह्या 2 श्लोकांमध्ये, आणि त्यामुळे पुढची सगळी गीता त्यांनी श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर संजय धृतराष्ट्रांना सांगतो, संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तूष्णीं बभूवः. एवम उक्त्वा मध्ये वर्णमेलन, ऋषिकेशं गुडाकेशः, गुडाकेश म्हणजे अर्जुन, ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण, परंतप म्हणजे परंतप असलेला, शत्रूंना पीडादायक असणारा, गुडाकेश म्हणजे निद्रेवर ज्याचा नियंत्रण आहे असा तो, म्हणजे एवम उक्त्वा म्हणजे हे सगळं बोलून ऋषिकेश श्रीकृष्णाला गुडाकेश, परंतप गुडाकेश असा तो अर्जुन काय म्हणतो आहे की न योत्से, अहम न योत्से, योत्से इति, योत्से योग इति मध्ये पहिला तर यांतावांत संधी आहे आणि त्यानंतर यवादी लोप आहे, त्यामुळे फक्त अ राहिलाय, य चा लोप झालेला आहे. त्यामुळे अहम न योत्से युद्ध धातूचा मध्यम प्रथमपुरुष एकवचन आहे की मी लढू शकत नाही किंवा मी लढत नाही. इति गोविंदम उक्त्वा हे गोविंदाला किंवा श्रीकृष्णाला म्हणून तूष्णीम बभूवः असं संजय म्हणतो आहे की तो शांत बसला. बभूव हे भूधातूचं लीट लकाराचं प्रथमपुरुष एकवचन आहे. त्यामुळे हॅव्हिंग द स्पोकन गुडाकेश ऑर द अर्जुन द चॅस्टियर ऑफ एनिमीज म्हणजे शत्रूंसाठी काळ असलेला असा तो ॲड्रेस्ड ऋषिकेश गोविंद, व्हॉट ही सेड, गोविंद आय शॅल नॉट फाईट अँड ही बिकेम द सायलेंट, ही बिकेम सायलेंट. ओके, म्हणजे अशा प्रकारे श्रीकृष्णाला म्हणून मी आता लढत नाही असं म्हणून तो रथामध्ये शांत बसला. कोण, अर्जुन.
असं संजय धृतराष्ट्रांना सांगतो आहे. तम उवाच ऋषिकेशः प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तम् इदं वचः. तम उवाच म्हणजे त्याला म्हणाला. वर्णमेलन आहे. कोण म्हणाला? ऋषिकेशः तम उवाच. कशा प्रकारचा? ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण त्याला म्हणाला. कशा प्रकारचा? प्रहसन इव. प्रहसन योग इव मुडागम आहे संधी, त्यामुळे नत्व द्वित्व झालेला आहे. तो म्हणाला. प्रहसन शत्रुप्रत्यय आहे. प्रहसन ऋषिकेश तम उवाच. त्याला म्हणाला म्हणजे हसत किंवा स्माईल करत. कृष्णाचं स्माईल तर सगळ्यांना माहितीच आहे. मंदस्मित करत श्रीकृष्ण त्याला म्हणाला, हे भारत. आता इथे भारत हा शब्द धृतराष्ट्रासाठी वापरलेला आहे. धृतराष्ट्राचं संबोधन आहे. संजय धृतराष्ट्रांना म्हणत आहेत की हे भारत प्रहसन इव ऋषिकेश तम उवाच. म्हणजे हे धृतराष्ट्र हे महाराज मंदस्मित करत ऋषिकेश किंवा श्रीकृष्ण त्याला म्हणाले. आणि आता त्याला म्हणजे काय? विषिदंतम. काय म्हणाले? इदम वचः. हे वचन किंवा हे वक्तव्य त्याला म्हणाले. कुठे म्हणाले? सेनयोः उभयोः मध्ये. सेनयोः उभयोः मध्ये विसर्गस्य रेफः, उभयोः मध्ये मध्ये अपि विसर्गस्य रेफः. O Dhritarashtra, thereafter, in the mid of the both the armies, Sri Krishna smilingly spoke the following words to the grief-stricken Arjuna. विषिदंतम म्हणजे त्याला विषाद उत्पन्न झालेला आहे. विषधातूचा हे शत्रुप्रत्ययाचा पुल्लिंग द्वितीय एकवचन आहे. अशा त्या विषाद उत्पन्न झालेल्या अशा त्याला हे वचन म्हणाले. आता ह्याच्या पुढे संपूर्ण हे म्हणाले, त्यामुळे इथून पुढे सगळी गीता सुरू होत आहे. ती आपण पुढच्या सूत्रांमध्ये किंवा पुढच्या सेशन्समध्ये आपण बघूया. तर इथून गीतेची खरी म्हणजे सुरुवात होत आहे. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या सूत्रापासून इथून सुरुवात होत आहे. सो हे त्याला पुढे संजय धृतराष्ट्रांना म्हणतो आहे की अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगायला सुरुवात केली, जी आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. सो तुम्हाला हाच उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईकचं बटन दाबू शकता आणि काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स पण तुम्ही टाकू शकता. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. ह्याच्या पुढची गीता इथून जी सुरू होते आहे ती आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.